म्हणजे रामराज्यामध्ये फक्त माणसं नाही, तर माणसं, प्राणी, वृक्ष, वेली सगळी सजीव सृष्टी संतुष्ट झाली आहे. भूतलावर स्वर्गाची भावना आली आहे. अहो, रामराज्य आलंय. खडे सूर्य चिंतामणी परीस गोटे, मला देखता थोर आश्चर्य वाटे. प्रजा हो तुम्ही शीघ्र आताची जावे, समस्तासी कल्याण राजा पहावे. तुम्ही भोगिले कष्ट आरण्यवासी, तयाची फळश्रुती झाली त्वरेसी. अपेक्षेहुनी आगळे वंद्य जे जे, सुखे रामराज्ये जना रामराज्ये. वेणास्वामी म्हणतात की रामरायाच्या राज्याभिषेकाची महती काय सांगू. रामराया स्वरूप भाग्य सूर्य उदयाला आलाय आणि रस्त्यावरचे जे दगड गोटे आहेत ते सुद्धा चिंतामणी झालेत. म्हणजे सगळी अयोध्या नगरी ही अशा कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी यांनी नटली, सजली, बहरली आहे. लोकांच्या मनात नुसतं यावं आणि त्यांना ते अपेक्षेपेक्षा जास्त मिळावं. जे जे हवंय, जे जे सुंदर आहे, जे जे श्रेष्ठ आहे, ते सर्व काही अयोध्या नगरीत आहे हो. म्हणून वेण्णास्वामी लोकांना सांगतायत की लोकांना तुमचे कष्ट, त्रास, जे तुम्ही भोगलंय ते आता संपलंय आणि त्यामुळे तुमचा कल्याण राजा प्रभू रामरायाचा अभिषेक सोहळा होतोय. तो नयनामध्ये, मनामध्ये साठवण्याकरता शीघ्र म्हणजे आत्ताच्या आत्ता लगेच जा. आणि रामरायावर सगळ्यांचं एवढं प्रेम आहे की सगळेजण तो सोहळा